बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। पुणे येथे एका माथेफिरू व्यक्तीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। या घटनेचा निषेध व्यक्त करत सोलापुरात काँग्रेस पक्षातर्फे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले। पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी माजी महापौर आरिफ शेख, प्रदेश सचिव विनोद भोसले, महिलाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, वैभव पाटील, रुपेश गायकवाड, अनिल मस्के, सुमन जाधव, रफिक इनामदार, लखन गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते। पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्या मनोरोगांनी महात्मा गांधींचे विचार संपवण्याकरता कोयत्याने पहिल्या पायावर वार केला, त्यांचा छातीवर आणि नंतर मानेवर वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर महात्मा गांधीचे विचार नथुराम गोडसेसारखे अनेक पिलावळं जन्म घेतील, पण महात्मा गांधींचा विचार कधी संपू शकत नाही। महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। 75 वर्ष झालं देशामध्ये जिथं जाईल तिथं महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे स्टॅच्यू व पुतळे आहेत। त्यामुळं असे किती जरी मनोरुग्ण तयार झाले तर या देशाला महात्मा गांधीचे विचार कोणी संपू शकणार नाही आणि अशा मनोरुग्णावर कडक कारवाई करावं म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे सोलापूर शहरात CP साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं आहे की अशा मनोरुग्णांना नॉन बेलेबल गुन्हे या ठिकाणी दाखल करावेत, जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं, या देशासाठी मोठं त्याग केलं, स्वतःच्या घराची आहुती दिली, अशा लोकांचे वारंवार महापुरुषाचे ह्या महाराष्ट्रामध्ये अपमानास्पद असे वागणूक काही लोक देत आहेत आणि ठराविक महापुरुषाला या ठिकाणी टार्गेट केलं जातं आहे। ते देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।